नमस्कार मित्रांनो. इयत्ता 12वी बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीनं आपण काही प्रश्न बघणार आहोत. आज आपण ज्या पाठावरील प्रश्न बघणार आहोत तो पाठ आहे पाठ क्रमांक 1, युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास. बघा, आपल्याला प्रश्न येणार, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. जो आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमधील पहिला प्रश्न आपल्यासमोर येणार आहे तो असणार आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. बघा, आज सरावासाठी आपण काही महत्त्वाचे प्रश्न MCQs बघणार आहोत. पहिला आहे, आफ्रिका खंडाला वळसा घालणारा डॅश डॅश हा पहिला दर्यावर्दी होता. तर याचं योग्य आणि बरोबर असं उत्तर आहे ते म्हणजे बार्थोलोम्यू डायस. दुसरा प्रश्न आहे, इसवी सन 1440 मध्ये डॅश डॅश याने छापखाना सुरू केला. याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे जोहान्स गुटेनबर्ग यानं 1440 मध्ये छापखाना सुरू केला. तिसरा उपप्रश्न आहे, जॉन के यांनी डॅश डॅशचा शोध लावला. आता आपल्याला माहिती आहे, आपण पहिल्या पाठामध्ये अनेक संशोधक बघितलेले आहेत, त्यांनी वेगवेगळे शोध लावलेले आहेत. त्यामध्ये जॉन के यांनी कशाचा शोध लावला, तर जॉन के यांनी धावता धोटा याचा शोध लावलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे धावता धोटा. पुढचा प्रश्न बघतोय आपण, प्रश्न क्रमांक 4, इसवी सन 1609 मध्ये डॅश डॅश याने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली. याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे गॅलिलिओ. गॅलिलिओ याने 1609 मध्ये अधिक सुधारित दुर्बीण तयार केली. पाचवा प्रश्न आहे, म्यूल नावाचे सुधारित कताई यंत्र याचा शोध डॅश डॅश याने लावला. याचं योग्य उत्तर आहे सॅम्युअल क्रॉम्प्टन. हे लक्षात ठेवायला सोपं आहे. बघा, म्यूल आणि सॅम्युअल यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्यूल नावाचं सुधारित कताई यंत्र ज्यानं शोधून काढलं तो आहे संशोधक सॅम्युअल क्रॉम्प्टन. सहावा प्रश्न आहे, आधुनिक विज्ञानाचा जनक डॅश डॅश यांना म्हणतात. आता याचं उत्तर आपल्याला माहिती आहे, आधुनिक विज्ञानाचा जनक गॅलिलिओ यांना म्हणतात. यातले काही प्रश्न तुम्ही म्हणाल की सिलेबस जो कट झालेला सिलेबस आहे, कमी करण्यात आलेला 25% सिलेबस आहे त्याच्यावरचे असतील, पण यातले काही प्रश्न जरी असले तरी तुम्हाला अंतर्गत मूल्यमापनासाठी यातले प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळं सर्वसमावेशक असे मी काही प्रश्न तयार केलेले आहेत. आधुनिक विज्ञानाचा जनक गॅलिलिओ यांना म्हणतात. गॅलिलिओ हे योग्य उत्तर आहे. सातवा प्रश्न आहे, डॅश डॅश हे शतक हे प्रबोधनाचा आरंभ समजले जाते. याचं योग्य उत्तर आहे 14वे शतक हे प्रबोधनाचा आरंभ समजले जाते. आठवा प्रश्न आहे बघा, वराह मिहिर यांनी डॅश डॅश हा ग्रंथ लिहिला. तर वराह मिहिर यांनी कोणता ग्रंथ लिहिला, त्याचं योग्य उत्तर आहे बृहत संहिता. हे याचं योग्य उत्तर आहे. वराह मिहिर यांनी बृहत संहिता हा ग्रंथ लिहिला. नववा प्रश्न आहे, ग्रहमाला सूर्यकेंद्रित आहे असे प्रतिपादन डॅश डॅश या शास्त्रज्ञांनी केले. आपण वाक्य ऐकले, ग्रहमाला ही पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे असे प्रतिपादन निकोलस कोपर्निकस या शास्त्रज्ञांनी केले. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे निकोलस कोपर्निकस. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. 10वा प्रश्न आहे, इसवी सन 1451 मध्ये डॅश डॅश येथे पहिला छापखाना सुरू झाला. याचं योग्य उत्तर आहे इटली. इटली या देशामध्ये पहिला छापखाना 1451 मध्ये सुरू झाला. याच्यानंतर 11वा आहे, 11व्या शतकामध्ये इस्लामी सत्ताधीश आणि युरोपचे राजे यांच्यात जी 9 युद्ध झाली त्यांना काय म्हणतात. तर त्यांना साहजिकच आपण बघितलेलं आहे ज्याला क्रुसेड्स 11व्या शतकात इस्लामी सत्ताधीश आणि युरोपचे राजे यांच्यात झालेल्या 9 युद्धांना डॅश डॅश म्हणतात. आपण बघितलेलं आहे
की या युद्धांना क्रुसेड्स म्हणजेच धर्मयुद्धे असे म्हणतात. याचं योग्य उत्तर आहे धर्मयुद्धे, दुसरा पर्याय. 12वा प्रश्न आहे, आफ्रिका खंडाला वळसा घालणारा डॅश डॅश हा पहिला दर्यावर्दी होता. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा बार्थोलोम्यू डायस हा पहिला दर्यावर्दी होता. पुढचा प्रश्न आहे, युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात कला, स्थापत्य, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात जे पुनरुज्जीवन घडून आले त्याला डॅश डॅश असे म्हणतात. याचं योग्य उत्तर आहे प्रबोधन असे म्हणतात, चौथा पर्याय. जे पुनरुज्जीवन घडून आलं कला, स्थापत्य आणि तत्वज्ञान या क्षेत्रामध्ये त्याला प्रबोधन असे म्हणतात, ज्याला आपण प्रबोधन काळ असं म्हणतो असं वाचलेलं आहे. आता बघूया प्रश्न क्रमांक 2 की ज्यामध्ये आपल्याला हा प्रश्न सुद्धा येणार आहे बोर्डासाठी. ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीची नावे लिहा. पहिलं बघूया, अमेरिकेत क्लेरमॉन्ट ही बोट बाष्पशक्तीवर ज्यानं चालवली त्याचं नाव काय? तर त्यांचं नाव आहे रॉबर्ट फुलटन यांनी क्लेरमॉन्ट ही बोट बाष्पशक्तीवर अमेरिकेमध्ये चालवली. दुसरा आहे, सूर्यावरील डागांचे निरीक्षण करणारे पहिले शास्त्रज्ञ कोण? तर सूर्यावरील डागांचे निरीक्षण करणारे पहिले शास्त्रज्ञ आहेत गॅलिलिओ. तिसरा आहे, पोर्तुगीजांचा भारतातील पहिला व्हाईसरॉय कोण आहे? तर त्याचं नाव आहे वास्को द गामा. हा पोर्तुगीजांचा भारतातील पहिला व्हाईसरॉय होता. चौथा आहे, ॲमेझॉन नदीच्या मुखाचा प्रदेश शोधणारा कोण? तर ज्याच्या नावावरूनच अमेरिका हे नाव ठरलं किंवा अमेरिका या देशाला नाव देण्यात आलं, तो म्हणजे ॲमेझॉन नदीच्या मुखाचा प्रदेश शोधणारा अमेरिगो वेस्पुसी. हे याचं योग्य उत्तर आहे. 5 नंबर आहे, काही इतिहासकारांच्या मते धर्मयुद्धांमुळे युरोपातील कशाचा अंत झाला? साहजिकच याचं उत्तर आहे सरंजामशाहीचा अंत झाला. पहिला पर्याय हा योग्य पर्याय आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. उत्तर अमेरिकेत फ्रेंच वसाहती याने स्थापन केल्या. उत्तर अमेरिकेत फ्रेंच वसाहती याने स्थापन केल्या. याचं योग्य उत्तर आहे सॅम्युअल डी शॅम्प्लेन. 7वा प्रश्न आहे, पृथ्वीची प्रदक्षिणा करायला निघालेला पहिला दर्यावर्दी कोण? पृथ्वीची प्रदक्षिणा करायला निघालेला पहिला दर्यावर्दी फर्डिनांड मॅगेलन हा होता. पुढचा प्रश्न बघा, इसवी सन 1187 मध्ये जेरुसलेम जिंकून घेणारा इजिप्तचा प्रमुख, त्याचं नाव काय? त्या प्रमुखाचं नाव आहे सलादिन. सलादिन या इजिप्तच्या प्रमुखानं जेरुसलेम 1187 मध्ये जिंकून घेतलं. पुढचा प्रश्न आहे, मध्ययुगातील प्रसिद्ध प्रवासी म्हणून ओळखला जाणारा कोण होता? आपल्याला याचं उत्तर अतिशय चांगल्या पद्धतीनं माहीत आहे, तो आहे इब्न बतूता. मध्ययुगातील प्रसिद्ध प्रवासी म्हणून ओळखला जाणारा कोण असेल तर त्याचं नाव आहे इब्न बतूता. 11वा प्रश्न बघा, इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यातून जी शहरे मिळवण्यासाठी 9 धर्मयुद्धे झाली ती शहरे कोणती? ही आपल्याला सर्वांना पाठ आहेत, माहिती आहेत. ती म्हणजे जेरुसलेम व बेथेलहॅम या 2 शहरांच्या साठीच 9 धर्मयुद्ध झालीत. पुढचा बघूया, शेवटचा प्रश्न आहे, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया जिंकणारा इंग्लंडचा सेनानी कोण? तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया जिंकणारा इंग्लंडचा सेनानी आहे कॅप्टन जेम्स कुक. तर अशा पद्धतीनं आपण योग्य पर्याय निवड आणि ऐतिहासिक घटना, व्यक्ती, ठिकाण यासंबंधीचे नावे असे 2 उपप्रश्न बघितलेले आहेत. पुढे आणखी काही प्रश्न आपण बघणार आहोत. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या प्रश्नांवर नजर टाका आणि MCQs हे जे महत्त्वाचे आहेत
त्यांच्याकडे लक्ष द्या. धन्यवाद.